एक मोठी बातमी बघूयात। शरद पवार गटातील दोन महत्त्वाचे नेते अजित पवारांच्या भेटीला गेलेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी नागपुरात अजित पवारांची भेट घेतली आहे, तर सलील देशमुख यांनी सुद्धा अजित पवार यांची भेट घेतली आहे नागपूरमध्ये। शरद पवार गटातले हे दोन आमदार अजित पवार यांच्या भेटीला गेल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। सलील देशमुख आणि रोहित पाटील यांनी नागपुरात अजित पवार यांची भेट घेतली, त्याची ही दृश्य आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातले दोन आमदार नागपुरात अजित पवार यांच्या भेटीसाठी गेल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। मात्र भेटीचं कारण काय जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे नागपुरातून आपल्या सोबत आहेत। उदय, काय कारण अजित पवारांच्या भेटीचं या दोन आमदारांचं? खरं तर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीपासून जे आहे ते अजितदादांचा हा विजयगड बंगला जो आहे चर्चेत राहिलेला। कारण आता 2 दिवसाआधी आपण पाहिलं होतं की शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांनी जी आहे ती अजितदादांची भेट घेतली होती आणि आज सकाळी शरद पवार गटाचे प्रतोद असलेल्या रोहित पाटील आणि सलील देशमुख यांनी जे आहे ती आज या विजयगड बंगल्यावर जे आहे ते अजितदादा यांची भेट घेतलेली आहे। ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये अजितदादा गटाला चांगल्या जागा मिळाल्या आणि त्यानंतर कुठेतरी हे दोन्ही गट विलीन होईल अशी चर्चा होत असताना अधिवेशनाच्या आधी म्हणजे सकाळी सकाळी ज्या पद्धतीनं शरद पवार गटांचे नेते येऊन अजितदादांशी भेटून जातात, त्यावरून नक्कीच राज्याच्या राजकारणामध्ये आणि प्रामुख्याने राष्ट्रवादीमध्ये काहीतरी शिस्त आहे का अशी शंका आता या निमित्तानं जी आहे ती व्हायला लागलेली आहे। कारण आज सकाळी साधारणतः 8 वाजताच्या दरम्यान जे आहे ते रोहित पाटील इथं अजितदादांच्या भेटीसाठी आले होते। सुमारे 20 मिनिटं जे आहे ती त्यांनी अजितदादांसोबत चर्चा केली। त्यांच्या पाठोपाठ जे आहे ते सलील देशमुख इथं दाखल झाले होते आणि सलील देशमुख देखील त्या चर्चेमध्ये सहभागी असल्याची माहिती आहे। त्यानंतर आमदार सुहास कांदे देखील अजितदादांना भेटायला आले होते। मतदारसंघातील काही कामं असल्याचा दावा जो आहे तो या तिन्ही नेत्यांकडून केला जातोय। मात्र ज्या पद्धतीनं सकाळी येऊन इथं अजितदादांची भेट घेतली जाते त्यावरून राष्ट्रवादीमध्ये नक्कीच काहीतरी होतं आहे अशा शंकेला जी आहे ती वाव आहे। अजून देखील अजितदादा जे आहेत याच बंगल्यावर त्यांनी पुढच्या काही वेळात आणखी काही नेते येतील अशी जी आहे ती चर्चा। कारण आपण पाहतोय की अजितदादांना भेटण्यासाठी राज्यभरातून आलेले कार्यकर्ते त्यांच्या बंगल्याबाहेर आहेत, सोबतच इतर आमदार आणि इतर नेते देखील भेटीसाठी येतात। त्यामुळे आता आणखी कोण अजितदादांना भेटायला येतात आणि ज्या या काही भेटी होतात या भेटीमध्ये काही नवं राजकारण शिस्त का हे पाहणं जे आहे ते अतिशय उत्सुकतेचं असणार आहे। मात्र बरोबर आहे उदय, तुम्ही लक्ष ठेवून राहाच, आपण माहिती घेत राहू।